राम राम मंडळी, मी आहे आता सध्या सांगोला रेल्वे स्टेशन आणि आम्ही निघालो आता सध्या गोव्याला. गोवा म्हणजे आमच्या दाजीचं लग्न आहे. मध्ये जे सयाजी हॉटेलला कोल्हापूरला एंगेजमेंट झाली त्याच दाजीचं लग्न आहे गोव्याला. मग 2-3 दिवस तिकडंच आहे आता. मग आता आम्ही ट्रेन चाललो आहे सध्या सांगोल्यात. आम्ही आता पोचलो इथं. रात्रीचे वाजलेत 12 आणि मी आणि आमचा डॉक्टर साहेब आता इथं घटप्रभावरून मी न्यायला आलो आहे. आणि आमची ट्रेन आली आता डायरेक्ट गोवाची. सकाळच जाऊतो तुम्हाला. गुड नाईट, बाय. मम्मी खाली धरती जरा. वाटल्या बाजूला काढतो. लावला वा वा. स्किन केअर चालू केलंयस का तू? स्किन केअर चालू केलंयस का तू? सकाळ लावायचं, संध्याकाळी आंघोळ करायची. हा, आता लावायचं, सकाळी आंघोळ करायची. हा, ती वेळेवर फकोटा निघतोय आता इथं. बघा गाईस, रात्रीचे 2 वाजलेस. रात्रीचे 2 वाजलेत. वेलकम टू गोवा गाईज. वाक्य नाही ते एक म्हणलं का माझं उतरी उभा तर राहून दे की. मंडळी, आम्ही एक टॅक्सी बुक केलेली आहे आणि आता रिसॉर्टला चाललोय आम्ही सध्या. आणि बसली फॅमिली पार्टी माग दिसतंय समजे. सगळे सिंधुदुर्ग, वैभववाडी, कोकणात हे सेम टू सेम असंच वातावरण आहे. त्यामुळे मला तर काही नवीन वाटत नाही. आम्ही सगळे हे असं वातावरण अगोदर बघितलेलं आहे वैभववाडीला कॉलेजला असताना. त्यामुळे आता तुम्ही जरी बघितलं नसेल तर तुम्ही घ्या बघून. मेन चर्च सांता चर्च म्हणते की पणजी चर्च आहे आणि कलंगूट चर्च आहे. तर हे आजच्या डेस्टिनेशन वेडिंगचं शेड्यूल आहे. डे फर्स्ट 22 फेब्रुवारी वेलकम लंच आहे 12 वाजता, 12:30 वाजता. पुन्हा वेलकम पार्टी आहे 2 वाजता ते 6 वाजता संपेल. आणि नंतर संध्याकाळी संगीतचा आहे कार्यक्रम. ही आजच्या दिवशी म्हणजे 22 तारखेला हा शेड्यूल आहे. नंतर 2 तारखेला आपलं हे दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारीला सकाळी हळदी, दुपारी सकाळी 9:30ला हळदी, दुपारी 4 वाजता बारात आणि 5:45 वाजता फेरे आणि 8 वाजता रिसेप्शन. असं शेड्यूल आहे. आणि हे स्विमिंग पूल आहेत आणि इथं इंग्रज म्हणजे गोरे स्विमिंग करत आहेत, सगळे पांढरी शिपट. तर हे रूम की भेटली आहे आम्हाला आणि हे अशा प्रत्येकाची रूम आहे. आमचा नंबर आहे 94. कुठे जायचं आपल्याला? 94 का? हां, 92 इथं आहे. 78. हे सगळे असे रूम आहेत. हां, इथं 94मध्ये आपली रूम भेटलेली आहे आपल्याला. हे समर्थच आहे. आमची रूम ऑलरेडी भेटली होती आम्हाला. योश समर्थ आहे त्याला 94 रूम भेटलेली आम्हाला. मस्तपैकी एसी. आगा गा 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 हन.
एकदम अशी टवकारून भेटलेली आहे. TV बीव्ही सगळं आहे आपल्याकडे. आणि हे आपला आजचा गेटअप. इकडे काय उत्तर हे टॉयलेट आहे. हे चहा कॉफी आहेत. हे आसामचा चहा आहे. जे काही पाहिजे कुठल्या फ्लेवरचं ते तुम्ही घेऊन पिऊ शकता. तर आज डे आहे पहिला आणि वेलकम लंचसाठी हा आउटफिट आहे. पण आपण आता घातले आहे तर कसं दिसतोय मी सांगा. ही बाल्कनी समोरचं स्विमिंग पूल हे ते सगळं आहे. ते सगळे बसायला आहे. आम्ही सगळी फॅमिली तयार झालेलो आहोत आणि निघालो आम्ही आता वेलकम लंचसाठी. दुपारची वाजले ही दिसत नाही लगा. इथं मेहंदीचा कार्यक्रम आता थोड्या वेळात सुरू होईल. आणि तर बघ तिथेच आहे आपल्याला. बस तेरी कत ते परदा तेरा शू शू बाबा बाबा काय खवळवलं रे पाणी. हे खतरनाक निसता. अभी मैं आयला आहे ब्रिज पे. आता कसल्या मोठ्या लाटा आहेत आणि आता वाजलेत 5:30. अरे काय लाटा आहेत गो बाई, काय लाटा आहेत गो बाई. आता इंग्रज सगळे आहेत इथं. पांढरे शिपट लोक. ये देखो हाय गाइस, यहाँ पर है इंग्रज, पांढरे शिपट इंग्रज. यो बाबू ये देखो चल 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 चल. आज बाबू लाईट हे आली बघ. कसलं मस्त आहे. अक्षरशः डोळे नाव काट्या कुठपर्यंत आहेत. हे ती पोरगी पडल धरतीला. आलं बाबा पाणी. आता पाणी माघारी जातं बरं का. चक्कर देते आता. पुढे पडते बघ आता. लागा पुढेच तो जाते चांगलाच. ए पायवर कर. त्रिशा इकडे बघ. त्रिशा लाड आली. इकडे बघ. इकडे बघ. खाली सरकत द्या. पाय बुजतेत माहित आहे मला. हे आता मोठी लाट आली बघा. कोण भिजल. हे इंग्रज कशी पळतात बघा. गर्दीला पळाली पुरी.
थांब थांब मागं टाकलं तसं ते. मागे ढकलत असते. आता धर हो का हळू जातं बघ हळूहळू धर 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 कुठे पडायची ए पळाले बघ हळूहळू मागे चालले थांब थांब पाणी हळू पुढे नको बा इथे मग बुडी मारली पडतंय पाय आगे ढकलून देते पूर्ण दिसते की नीट मांडी घालून इकडे बघ इकडे असं तरी हात करायचा लगेच समजेल आलं पाहिजे बरं का ए दाबू नको त्याला मागे सर मग इथं बसेल पण काढ तर सेट मी इथे आलं पाहिजे हात काढ इथं तेच घेते बरं चल चालले हात काढ माझं तयार आहे बीचवरचं आमचं एन्जॉय करून झालेलं आहे सध्या फोनवर पाणी लागला असेल सनसेट आता मस्त पिके पण तेवढा वेळ नाही सनसेटसाठी आता संगीतचा कार्यक्रम आहे मस्त पिके आता नटून थटून कसं येतो गोरे 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 पांढरे पांढरे एकवर मन भरून सनसेट बघून बघू बाई कसं होतं आपल्या बीचवरला रिव्ह्यू पहिल्यांदा लय भीती वाटली परत आत गेल्यावर पूर्ण एवढ्यापर्यंत भिजल्यावर मला जाऊ दे भिजायचं आहे तर पूर्णच भिजून घ्यायचं मिठू कापड घातल्यावर नवीन कसा वाटला आमची गोवा ट्रिप हे गोवा ट्रिपचा आमचा पहिला पार्ट होता पुढचा पार्ट बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका पार्ट 2 म्हणून आणि हा पार्ट होता बीचवरचं जिथे शेवट झाला तिथून पुढं संगीतचा पार्ट सुरू होईल भेटूया पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद